तुमच्या मुलांना मारलं तर काय करणार आहे? चालेल त्यासाठी. या भावना आहेत कल्याण डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील नर्सेसच्या. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याच्या मारहाणीत हॉस्पिटलमधील डॉक्टर वैभव साळुंके हे जखमी झालेत. त्यांना म्हात्रे आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण करण्यात आली. म्हात्रेने महिला डॉक्टर सृष्टी बाविस्कर यांना देखील मारहाण केल्याने डॉक्टर नर्सेस आता चांगलेच आक्रमक झालेत. संपूर्ण कहाणी काय आहे हे आपण पाहूयात, पण सुरुवातीला हा नर्सेसचा व्हिडिओ तुम्ही पहा. या नर्सेस आपल्याला भावूक झालेल्या दिसत आहेत. तिथे असलेल्या इतर नर्सेस देखील आता आक्रमक झाल्यात. एखाद्याच्या लेकराला एवढं मारतात का कधी? तुमच्या मुलांना मारलं तर काय करणार आहे? चालेल त्यासाठी. हा व्हिडिओ पाहिलात. आता हा CCTV देखील पहा. हा CCTV आहे शास्त्रीनगर रुग्णालयातला. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. या CCTVमध्ये शिंदे सेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे हा गुंडांना सोबत घेऊन डॉक्टरांना मारहाण करताना दिसतोय. सोमवारी एका महिलेचं सीझरद्वारे बाळंतपण करण्यात आलं. नवजात बाळाच्या नाळेला 2 फेऱ्या असल्याने त्याला विशेष उपचारांची गरज होती. शास्त्रीनगर रुग्णालयातील NICU पूर्ण क्षमतेने भरलेला होता. त्यामुळे डॉक्टरांनी बाळाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. रुग्णाच्या नातेवाईकांनी नगरसेवक रमेश म्हात्रे याला संपर्क केला. डॉक्टर इतर कामात व्यस्त असल्याने ते फोनवर बोलू शकले नाहीत. इगो हर्ट झालेल्या म्हात्रेने रुग्णालयात गुंडांसोबत एंट्री घेतली. त्याने कुठलीही विचारपूस न करता थेट डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर तुम्ही फक्त हॉस्पिटल बाहेर पडा, तुम्हाला संपवून टाकतो अशी धमकी देखील त्याने दिली. या सगळ्या प्रकरणानंतर आता म्हात्रेवर गुन्हा दाखल झालाय. दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी यावर पोस्ट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की रुग्णसेवा ही केवळ नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवसरात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. पक्षाची भूमिकाही याबाबत स्पष्ट आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. एक लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून मी KDMC रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभा आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि निर्भयपणे सेवा देण्याच्या अधिकाराचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे.